सोलापूर विजापूर हायवे प्रहारनं रोखला. मंद्रुप येथील अल्पवयीन मुलीच्या प्रकरणी प्रहार संघटनेचा रास्ता रोको. सोलापूर विजापूर हायवे ठप्प. मंद्रुप येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेनं सोमवारी सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. आंदोलनामुळे दोन्ही बाजूचा हायवे पूर्णपणे 1 तास जाम झाला. प्रहार शेतकरी संघटनेचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी, संपर्क प्रमुख जमीर शेख व कार्याध्यक्ष तायप्पा कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मंद्रुप येथील अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक न केल्यानं संतप्त कार्यकर्ते व शेकडो नागरिक रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेत. आंदोलनाची माहिती मिळताच मंद्रुप पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला. सुमारे 2 तास महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. मुलीला न्याय मिळालाच पाहिजे अशी ठाम भूमिका प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडली आहे. पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करून लवकरात लवकर कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली. मात्र आरोपींवर तातडीनं कारवाई न झाल्यास पुन्हा 8 दिवसांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेनं दिला. सर्वजण मिळून अल्पवयीन मुलीला ज्या माणसांनी आणि त्याच्या साथीदारांनी पळून नेला, त्या संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसाठी, तसेच या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी त्या मुलीला पळून नेण्यामध्ये मदत केली अशा सर्व लोकांवर कारवाई करावी म्हणून आपण आज या ठिकाणी मंद्रुप 13 मैल रस्ता आणि हे नॅशनल हायवे आपण आज या ठिकाणी प्रहारच्या वतीने अडवण्यात आलेला आहे. एकीकडे आपण बघता की ज्या पोलिसांनी त्या मुलीला मोठ्या शिताफीने पकडून आणली, पण हे दुर्दैव अजून एक गोष्ट आहे की ज्या आरोपीच्या विरोधात आम्ही या ठिकाणी तक्रार दिली त्या आरोपीला मात्र अजूनही अरेस्ट झाली नाहीये. हे दुःखाची बाब आहे मित्रांनो. तुम्ही बघा, अख्ख्या भारत देशामध्ये आता असं कधी घडलं नसेल तसा प्रकार हा मंद्रुप पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडतोय. हे दुःखाने सांगावं लागत आहे. कारण या ठिकाणी आपण बघितलं की ज्या अल्पवयीन मुलीला एखाद्या मुलाने पळवून नेला म्हणून तक्रार दाखल झाली, तर नवीनच एक महिला त्या मुलीला घेऊन येते पोलीस स्टेशनला आणि ही सांगते की 2 महिन्यापासून ही मुलगी माझ्याकडे आहे. मला सांगा, एखाद्या आई वडिलाची मुलीला ज्यावेळेस एखादी मुलगी कुठेतरी निघून गेली आणि ते अल्पवयीन आहे असं म्हटल्यानंतर एखाद्या मुलीला तसं ठेवून घेता येत नाही कायद्याने. तरी सुद्धा त्या बाईने गुन्हा केला, पण त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. मित्रांनो, आता पटवारी साहेब असतील, डांगे साहेब असतील, यांनी शब्द दिला की 4 दिवसामध्ये त्या संबंधित जे जे लोक असतील त्यांना कायदेशीर कारवाई करतो म्हणून. साहेब 4 नाही 8 दिवस देतो. 8 दिवसात संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करा, अरेस्ट करा, नाहीतर 9व्या दिवशी जमीर शेख आणि हे सगळे लोक तुमच्या पोलीस स्टेशनला परत येणार. तेव्हा मात्र जाणार नाही साहेब. मग तुम्ही काट्यात तलवारी बंदुकासहित तयार ठेवा, मारायला पण घरी जाणार नाही. मी शब्द देतो साहेब तुम्हाला, आणि मी कसा मानवतो तुम्ही विचारा. शब्द दिलं तर मी मरण, पण शब्द मोडणार नाही. मी आज तुमच्या शब्दाला मान ठेवून आज आम्ही हे आंदोलन संपवतोय. पण 8 दिवसामध्ये साहेब आपली मुलगी समजून कारवाई करा साहेब. उद्या भविष्यामध्ये मोठ्या अडचणीनं तोंड जाण्यापेक्षा कायदेशीर तुम्हाला साहेब सरकारने वर्दी दिलेली आहे, त्याचा सदुपयोग करा. ह्या लोकांना न्यायाधीश म्हणून न्याय द्या साहेब, एवढीच मी विनंती करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये साहेब पोलिसांविरोधात आमचा कधी आजपर्यंत आम्ही आंदोलन केलं नाही. या प्रकरणामध्ये चुकीच्या दिशेने तपास चालू आहे म्हणून आम्हाला यावं लागलं, नाहीतर आम्ही आलो नसतो. तुम्ही बघा, आमचे आंदोलन शेतकरी, दिव्यांग, कष्टकरी लोकांसाठी असतो, डागे साहेबाला माहित आहे. पण आज या ठिकाणी तुमच्या विरोधात इथं यावं लागलं, हे सुद्धा आमच्यासाठी दुःखाची बाब आहे. तर तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो, येणाऱ्या 8 दिवसामध्ये तुम्ही संबंधित जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. पोस्को असेल, ते अपहरणाचे गुन्हे असेल त्यांच्यावर लावा, मोठे कलम लावा, जेणेकरून एखाद्या मुलीला पळून नेण्याची हिंमत कुठल्याही हरामखोरांनी केलं नाही पाहिजे साहेब. तुम्हाला विनंती करतो आणि सर्वांना सांगतो की साहेबांनी शब्द दिलेला आहे, तुमच्या सर्वांच्या समक्ष दिलेला आहे. तिने 4 दिवस म्हणतात, आपण मोठ्या मनाने 8 दिवस देऊ. 2 महिने थांबला ना आपण, 8 दिवस थांबायला अडचण नाही आपल्याला. आपण 8 दिवस देऊ, चांगल्या पद्धतीने तपास करू द्या.
जर नाही झाला पुढच्या तोडफोडाचा भाऊ तर उद्या आमचं रक्त सांडण्यासाठी सुद्धा आम्ही पुढे मागे करणार नाही, एवढं या ठिकाणी सांगतो.